धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्लॅनला मंजुरी मिळालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली धारावी संदर्भात बैठक झाली। प्राधान्याने धारावी प्रकल्प राबवण्याचे निर्देश देण्यात आले। आढावा बैठकीमध्ये मास्टर प्लॅन मंजूर करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक पार पडली आहे। या बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी देण्यात आली आहे। पुनर्विकास प्रकल्पात सर्वोच्च प्राधान्य देऊनच प्रकल्प राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। धारावीचा विकास किंवा पुनर्विकास हा होणं गरजेचं आहे। पण कोणी कितीही बैठका घेतल्या, कोणी त्यांच्या मालकांसाठी बैठका घेतल्या, तरी धारावीकरांचे जे हक्क आहेत ते तसेच राहिले पाहिजेत। आमच्या ज्या मागण्या आहेत की धारावीमध्ये नक्की काय करणार तुम्ही, हे लोकांसमोर आलं पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे धारावीचे 300 एकर, त्याच अधिक अजून 250 एकर घेतले, म्हणजे 540 एकर फुकटात। मग BMCचं प्रीमियम 7,500 कोटीचं भरणार नाही, ही कुठची दादागिरी आहे? TDR जर कुठच्याही इमारतीला घ्यायचं असेल मुंबईमध्ये कोणालाही, तर 50% अदानी ग्रुपकडूनच घ्यायचं, ही कुठची दादागिरी आहे? धारावीच्या बाहेर जवळपास 600 एकर आता घशात घालतात फुकटात। मुंबईत तुम्ही आणि आम्ही 1 इंच तरी फुकटात घेऊ शकतो का? मुळात आमच्या मागण्या ह्याच आहेत की ह्या जे काही टेंडरच्या आजूबाजूचं जे जास्ती त्यांना दिलं जाते, मग मुलुंडमध्ये आहे, विक्रोळीत आहे, घाटकोपरमध्ये आहे, अक्सा बीचला आहे, कदाचित उद्या कोल्हापूरात येईल, कधी विक्रोळीत येईल, जिथे अदानी समूह बोट दाखवते तिथे ती जागा त्यांना मोफत दिली जाते।